ताज़ा और हेल्दी आटे से बनी रोटी का असली स्वाद चाहिए तो आज ही घर ले आइए आनंदी आटा चक्की, जिसकी क्वालिटी में नो कॉम्प्रोमाइज। 100% कॉपर वाइंडिंग मोटर, वो भी 10 साल की वारंटी वाली। ISI पावर सेवर एंड साउंडलेस मोटर ढेरों डिजाइन में उपलब्ध। विजिट आनंदी आटा चक्की के ऑथराइज्ड डीलर सर्वज्ञ ट्रेडर, शॉप नंबर 5, PK प्लाझा, चित्रा चौक, जळगाव। 2008 मध्ये मालेगावच्या बिक्कू चौकात झालेल्या बॉम्बस्फोटाचा आज मुंबई विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे। कोर्टाने या प्रकरणात सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे। या प्रकरणात मोटारसायकलमध्ये स्फोट झाल्याचेही सिद्ध झाले नाही, स्फोट झाल्याचे सिद्ध होत नाही असे म्हणत कोर्टाने 7ही आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय रहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी अशी या 7 आरोपींची नावे आहेत। या संपूर्ण खटल्यादरम्यान 323 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली। मात्र सुनावणी दरम्यान 40 साक्षीदार फितूर झाले तर 25 साक्षीदारांचा मृत्यू झाला। कोर्टाने निकालात काय म्हटलं? या प्रकरणाचा निकाल येताना कोर्टाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली। हा स्फोट झाल्याचे सरकारी पक्षाने सिद्ध केले, पण हा स्फोट मोटरसायकलमध्ये झाल्याचे सिद्ध झाले नाही। ही साध्वी प्रज्ञासिंहच्या बाईकचा चेसी नंबरही नीट नव्हता, त्यामुळे ही गाडी प्रज्ञासिंहची होती हे सिद्ध होत नाही। त्यावर बोटाचे ठसेही आढळले नाहीत। तसेच प्रसाद पुरोहितने RDX आणल्याचा कोणताही पुरावा नाही। या आरोपींमध्ये बैठका झाल्याचा कोणताही पुरावा नाहीत। त्यामुळे कट शिजला हे सिद्ध करायला आवश्यक पुरावे नाहीत असे कोर्टाने या निकालामध्ये म्हटले आहे। CBI कोर्टाने आधी लावलेला मकोका नंतर रद्द केला, त्यामुळे या काळात घेतलेल्या साक्षही निरर्थक आहेत। UAPA साठी घेण्यात आलेली मान्यता चुकीची आहे, त्यामुळे UAPA लागू होत नाही। केवळ संशयाच्या आधारे या आरोपींना दोषी ठरवता येत नाही असंही कोर्टाने म्हटलं आहे। 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये रात्री 9:25 बॉम्बस्फोट झाला होता। रमजानचा महिना सुरू होता। त्याच वेळी मालेगावातल्या एका मशिदीजवळ मोटरसायकलवर भीषण स्फोट झाला। या भयंकर स्फोटात 6 जणांनी जीव गमावला तर 101 जणांचा मृत्यू झाला होता। हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूची घरं आणि दुकानांचं मोठं नुकसान झालं होते। या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहितांसारख्या 12 आरोपींना अटक करण्यात आली होती। आज मुंबई विशेष न्यायालयानं निकाल दिला आहे। कोर्टाने या प्रकरणात सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे। होटल सिल्वर पैलेस में जो खाया वो स्वाद अब तक जुबान पर है यार। वेज या नॉन वेज, यहाँ हर डिश में है शाही लज्जत। होटल सिल्वर पैलेस, खाना नहीं एहसास है। एक बार खाओगे तो बार बार आओगे। शहर का दिल और स्वाद का ताज, होटल सिल्वर पैलेस, स्टेशन रोड, जलगांव।